नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण मस्तपैकी भरलेली चिंबोरी आगरी कोळी पद्धतीने बघणार आहोत. आणि अशी ही आगरी कोळी पद्धतीने भरलेली चिंबोरी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी सुटणार आहे, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आगरी कोळी पद्धतीची आपल्याला चिंबोरी बनवण्यासाठी मी मस्तपैकी मोठा एक चिंबोरा आणलेला. ॲक्च्युली हा चिंबोरा नसून चिंबोरी आहे, कारण की हा जो खालचा भाग आहे तो तसा मादीचा असतो. ह्याला आणि जी आहेत ती अंडी आहेत. पण ह्या अंड्यांचा आपण या ठिकाणी वापर करणार नाही आहोत. ते आपल्याला काढून टाकून द्यायची आहेत, कारण त्या अंड्यांना जास्त उग्रसपणा असतो. त्यामुळे आपण या ठिकाणी ही अंडी वापरणार नाही आहोत. चिंबोरी मस्तपैकी जड आणि छान भरलेली अशी होती. आता ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे. चिंबोरी जिवंत असल्यामुळे थोडीशी सांभाळूनच आपल्याला साफ करून घ्यायची आहे या ठिकाणी. तर मी चिंबोरीचे डुके मोडण्यासाठी फक्त बाहेर नेलेले ते आता आपण मोडून आणलेले आहेत. आपण बघून घेऊया. तर या ठिकाणी पहिले मी डुके आणि नांगे मोडून घेतलेले आहेत आणि ही मस्तपैकी ब्रशने स्वच्छ अशी घासून घेतलेली आहे. म्हणजे जर चिंबोरीमध्ये काही चिखल वगैरे असेल तर तो सगळा निघला जाईल. तर आपल्याला हिची जी कट्टी आहे ना ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि साफ करून घ्यायची आहे. तर ही आता मी कट्टी काढलेली आहे आणि त्याच्याभोवती जे केसांसारखा भाग आहे तो सुद्धा मी येथे काढून टाकलेला आहे. तुम्हाला जर तो केसांसारखा भाग पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण ही चिंबोरी मोठी असल्यामुळे आपण तो भाग काढून घेत आहे. आणि आता मेन जी चिंबोरीच्या पोटातली जी घाण असते ना आता जी मी काढली ती खातसुद्धा आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. तर आपण चिंबोरी आता व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा झालेली आहे. आता आपण जी साफ करून घेतलेली कट्टी आहे, ह्या चिंबोरीच्या कट्टीमध्ये आपल्याला आपण जे आता बनवून घेणार आहोत सारण, म्हणजे जे वाटण आहे ते यामध्ये मस्तपैकी दोन्ही कोपऱ्यांना छान असं भरून घ्यायचं आहे. ते आपण पुढे बघूयाच. तर आपल्याला येथे वाटण आणि सारण बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. तर मी येथे सुकं खोबरं नसल्यामुळे ओलं खोबरं अर्धी वाटी पूर्णपणे असं चिप्स करून घेतलेले आहेत. तसेच 2 मिरच्या, कोथिंबीर, बारीक कापलेले 3 मीडियम साईजचे कांदे, आलं, लसूण आणि तसेच बेसनचे पीठ आणि तांदळाचे पीठ हे सुद्धा दोन्ही घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सगळं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं आणि दोन्ही प्रकारचे पीठ तसंच आपण सगळ्यांना थोडं थोडं मस्तपैकी भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण जे 2 प्रमाणामध्ये पीठ घेतलेले ते सुद्धा दोन्ही आपल्याला मस्तपैकी याचा रंग बदलेपर्यंत आणि बेसन आणि तांदळाच्या पिठाचा छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं, मी तांदूळ आणि डायरेक्ट चण्याची डाळ घेतलेली आणि ते दोन्ही भाजून मस्तपैकी जाडसर भरड केलेली. पण या ठिकाणी आपण इथे आता डायरेक्ट पीठ घेतलेले आहे. भाजलेले पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया. आता आपल्याला खोबरं छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली खोबरं ओलं असल्यामुळे आपण आता हे बऱ्यापैकी छान असं भाजून घेणार आहोत. खोबरं जर सुकं असतं तर पटकन त्याचा रंग बदलला असता, म्हणजे त्याचा गुलाबीसर असा रंग आला असता. पण या ठिकाणी आता आपल्याला ओलं खोबरं छान असा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं खोबरं मस्तपैकी गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, हे खोबरं काढून घ्यायचं आहे आणि ह्याच कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेत ते भाजून घ्यायचे आहे. तोपर्यंत सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशा प्रकारचे साधे, सोपे, भन्नाट, चविष्ट आणि खमंग रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर येथे आपल्या कांद्याला सुद्धा मस्तपैकी गुलाबीसर रंग आलेला आहे. आता त्याचसोबत आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचे दांडे सुद्धा 1 मिनिट ह्यामध्ये मस्त असे परतवून घेऊया, म्हणजे त्यांना सुद्धा थोडासा एक सॉफ्टनेस येईल आणि आपलं वाटण सुद्धा लगेच तयार होईल. आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया. आता या ठिकाणी मी मिक्सरचं छोटं भांडं घेत आहे आणि त्यामध्ये पहिले खोबरं वाटून घेत आहे. मी एकत्र मिक्स करून घेण्यापेक्षा खोबरं बारीक करून घेणार आहे आणि खोबऱ्यासोबत मिरची, आलं, लसूण हे सुद्धा बारीक करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपलं हे वाटण बारीक करून झालेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेलं वाटणसुद्धा बारीक असं करून घेऊया. आता दोन्ही वाटण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि छान असं बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटण बारीक होतं, यामुळे मी मिक्सरचं छोटं भांडंच इथे वापरलेलं आहे. तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून वाटण मस्तपैकी बारीक असं करून घेऊया. तर या ठिकाणी आपलं मस्तपैकी वाटण तयार झालेलं आहे. आता पुढे काय करायचं ते बघून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 5 ते 7 पळ्या तेल घातलेले आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे. हिंग छान उकळल्यानंतर त्यामध्ये मी 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत आणि एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे.
तो सुद्धा या तेलामध्ये आपल्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण ज्या कट्टीमध्ये सारण म्हणजेच वाटण भरणार आहोत ना, त्याची तयारी करून घेणार आहोत. कांद्याला रंग आल्यानंतर आपण अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे, 1 चमचा एवढा आगरी मसाला घालून घ्यायचा आहे. तसेच घरी तयार केलेला गरम मसाला सुद्धा आपण इथे अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. आता हे मस्तपैकी या तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा वगैरे वास ह्यामध्ये मोडला जाईल. तर आपण हे सगळे मसाले व्यवस्थित ह्या तेलामध्ये कांद्यावर छान असे परतवून घेऊया. आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे त्यातील अर्ध वाटण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर त्यातील अर्ध वाटण आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि वाटणसुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये म्हणजेच आपण जे कांदा लसूणची ग्रेव्ही केली आणि मसाले त्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे सगळे मसाले आणि वाटण छानपैकी एकत्रित एकजीव होईल. खरंच चिंबोरीच्या कट्टीमधील जे सारण म्हणजेच वाटण आहे ना, ते चवीने एवढं भारी लागतं ना, नक्कीच तुम्हाला हे खूपच आवडणार आहे. तर आपण भाजून घेतलेले दोन्हीही पीठ ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालणार आहोत. तसेच चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आणि सगळं मिश्रण मस्तपैकी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपले सर्व वाटण मसाले तसेच पीठ छान असे भाजले जातील इथपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी तसं तर पीठ भाजूनच घेतलेलं आहे, पण त्यामधला जो कच्चेपणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. एवढं छान असं आपण हे भाजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या कट्टीमधील सारणाला म्हणजेच वाटणाला छान अशी चव येणार आहे. तर इथे आपलं वाटण मस्तपैकी भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे सारण आपल्याला कुठे आणि कसं भरायचं ते बघून घेऊया. तर हे आपल्याला दोन्ही कट्ट्यांमध्ये दोन्ही साईडला आणि तसेच या पेंद्यामध्ये मधल्या साईडला हे वाटण आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं वाटण आपण चिंबोरीच्या कट्ट्याच्या दोन्ही बाजूला मस्तपैकी छान असं दाबून भरून घेऊया. आपली चिंबोरीची कट्टी ही सहसा ना पटकन निघाली जात नाही आणि ही तर चिंबोरी मोठी होती. तर काय करायचं, धारवाली सुरी घ्यायची आणि कट्टीच्या बाजूने व्यवस्थित अशी फिरून घ्यायची, म्हणजे जी चिंबोरी आहे ती व्यवस्थित अशी निघाली जाते आणि कट्टी पटकन निघते. घाई केली तर कट्टी तुटायची भीती असते. आपल्या हाताला वगैरे ह्याचे टोकं आहेत ना ती लागू शकतात. तर या ठिकाणी आपलं कट्टीमध्ये मस्तपैकी सारण भरून झालेलं आहे. आता जो मधला पेंदा आहे त्याच्या आपल्याला मधल्या भागामध्ये हे छान असं सारण सगळं भरून घ्यायचं आहे. तर या मधल्या भागामध्ये आपण व्यवस्थित असं हे सगळं सारण छान मस्त भरून घेऊया. जेवढं तुम्हाला व्यवस्थित दाबून भरता येईल तेवढं आपल्याला हे सारण व्यवस्थित असं छान दाबून भरायचं आहे. खरंच बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. अजून तर आपल्याला पुढे अजून थोडीशी प्रोसेस आहे, तर नक्कीच पुढे बघून घ्या. तर आपल्या चिंबोरीच्या दोन्ही साईडला मस्तपैकी छान असं सारण भरून झालेलं आहे. आता उरलेला एक गोळा मी तसाच ठेवून देणार आहे आणि तो असाच कालवणामध्ये टाकणार आहे. आता आपल्याला ही जी कट्टी आणि हा जो पेंदा आहे ना तो एकत्रित करून छान असा बांधून घ्यायचा आहे. तर आपण ही जी भरलेली चिंबोरी आहे ती आता दोन्ही साईडने घेऊन छान अशी धागाच्या साह्याने बांधून घ्यायची आहे. तर आपण ही चिंबोरी व्यवस्थित अशी बांधून घेऊया. धाग्याचं एक टोक घ्यायचं आहे आणि आपल्या चिंबोरीला दोन्ही व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्या कालवणामध्ये कट्टी सुटणार नाही आणि व्यवस्थित अशी बांधली जाईल. तर त्यामुळे मी पहिल्यांदा धागा छान असा व्यवस्थित बांधून घेतलेला आहे. आता धागा बांधून झाल्यानंतर आपली चिंबोरी ही बसलेली आहे, पण काय करणार आहे मी पुन्हा एक धागा बांधून घेणार आहे, म्हणजे जर सुटलाच तर परत प्रश्न नको. त्यासाठी मी पुन्हा धागा एक गुंडाळून घेणार आहे. तर या ठिकाणी आता मस्तपैकी आपली चिंबोरी बांधली गेलेली आहे. आता आपल्याला कालवणामध्ये सुटायची वगैरे काही टेन्शन नाही आहे. चला तर आता आपण आपल्या पुढच्या प्रोसेसकडे वळूया. आता चिंबोरी बांधून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस बघा जेव्हा चिंबोरी कापतो तेव्हा त्याचा जो चिकटपणा जो असतो ना तो सुद्धा घेतलेला खूप छान असतो, कारण की त्यामुळे आपल्या कालवणाला छान चव येते. तर तो जेव्हा मी कापून घेतलेली चिंबोरी त्यातला सगळा चिकटपणा जो होता ना तो सगळा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता हे आपल्याला आपल्या कालवणामध्ये घालून घ्यायचं आहे. आता गॅसवर मी मोठं पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 पळ्या छान असं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. तर मी येथे 7 ते 8 पकड्या लसूण ठेचून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा तो बारीकसुद्धा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. आता कांद्याला छान असा गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला कांदा छान असा गुलाबीचा रंग आलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसंच मी 1 ते 1.5 चमचा एवढा आगरी मसाला घालून घेतलेला आहे. आता छान असा हा यामध्ये एकदम मिसळून घ्यायचा आहे, म्हणजेच तेलात छान तवंग येईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. आता मसाला छान परतवून झाल्यानंतर आपलं जे उरलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटण घालून झाल्यानंतर मी चिंचेचा खोळ हा अर्धी वाटी खवळून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मगाशी जे मी बोलले जे चिंबोरीचे चिकट पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्सर धुवून होईल एवढं पाणी सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आपण ज्याप्रमाणे शिवल्यांचं पाणी घेतो, कालवांचं पाणी घेतलं ना त्याचप्रमाणे आपल्याला या चिंबोरीचे सुद्धा जे चिकट पाणी आहे ते घ्यायचं आहे.
आता सगळं चिंबोरीचं कालवण हे मस्तपैकी एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे. तर सगळं घालून झालेलं आहे. आता चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आणि पुन्हा सगळं कालवण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. खरंच एवढा भन्नाट चिंबोरीचा रस्सा तयार होणार आहे ना, नक्कीच तुम्ही बोटं चाटत बसाल एवढा हा छान असा आपला चिंबोरीचा रस्सा तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपल्या कालवणाला थोडे थोडे बबल्स यायला स्टार्ट झालेले आहेत. आता आपण जी भरून घेतलेली चिंबोरी आहे ती या कालवणामध्ये घालून घ्यायची आहे. तसेच आपण स्वच्छ करून साफ केलेले जे डुके आहेत ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जे दुसरे बारीक जे नांगे आहेत ते सुद्धा आपण ह्यामध्ये छान असे घालून घेऊया. पाणी घालताना एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपला जो चिंबोरीचा खालचा भाग आहे ना तो छान असा आपला भिजला गेला पाहिजे आणि छान असा शिजला गेला पाहिजे. आपला शिल्लक राहिलेला गोळासुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि ह्यावर वाफेवर झाकण ठेवून घेऊया. एक 10 मिनिटासाठी आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता आपण बघून घेऊया आपली चिंबोरी छान शिजली आहे की नाही. अजूनपर्यंत तर शिजली नाही 100%, पण आपल्याला आता ही चिंबोरी पलटून घ्यायची आहे. तर आपण मी दुसरा चमचा घेतला आहे पलटी मारण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण ही चिंबोरी पलटून घेणार आहे. तसेच चिंबोरीसोबत आपण जे डुके आहेत ते सुद्धा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जी तयार केलेली वाटण म्हणजेच ग्रेव्ही आहे त्यामध्ये हे डीप होतील आणि आपले छान असे चिंबोरी आणि डुकेसुद्धा व्यवस्थित असे शिजले जातील. आता हे पलटी मारल्यानंतर आपल्याला पुन्हा वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली दुसरी साईडने सुद्धा चिंबोरी छान अशी शिजली जाईल. पुन्हा एक 10 मिनिटासाठी आपल्याला यावर छान असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर बघितल्यानंतर तुम्ही बघतच असाल त्याला छान असा तेलाचा तवंग सुटला आहे. मी चिंबोरी जरा मोठी असल्यामुळे 2 ते 3 वेळा असंच पलटी मारलेली आहे, म्हणजे आपली चिंबोरी छान अशी शिजली जाईल. मी दाखवताना तुम्हाला 2दाच दाखवलेलं आहे, पण ॲक्च्युली मी 3 ते 4 वेळा ही छान अशी चिंबोरी पलटून घेतलेली आहे. म्हणजे काय आहे, चिंबोरी मोठी असल्याने ती आपली व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि छान असा चव आली पाहिजे आणि त्यामध्ये मसालासुद्धा मुरला पाहिजे. त्यामुळे मी 2 ते 3 वेळा छान अशी चिंबोरी पलटून घेतलेली आहे. आता तुम्हाला दिसतच असेल की आपल्याला तेलाचा तवंग छान असा बाजूने आलेला आहे आणि या ठिकाणी 3 ते 4 वेळा पलटून आपली चिंबोरीसुद्धा छान अशी शिजलेली आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर इथे आपले परफेक्ट असं आगरी स्टाईलचे भरलेल्या चिंबोरीचे कालवण तयार झालेले आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. वाव, तोंडालाच पाणी सुटलेलं आहे आणि खरंच छान असा संपूर्ण घरभर सुगंध सुटलेला आहे. तर तुम्हाला माझी आगरी स्टाईलची भरलेली चिंबोरीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.